श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 92. एकदा मेघश्याम म्हणाला, स्वामी, मठात येणारे बहुसंख्य लोक चांगले असतात हे खरंय, पण काही दुराचारी माणसंही मठात येतात आणि आपण त्यांच्याशी बोलता, त्यांना जवळ करता, त्यांना दीक्षाही दिली आहे. हे कसं काय? आपण त्यांचं पूर्वजीवन जाणत असणारच, मग त्यांना दीक्षा कशी काय बरं दिलीत? स्वामी हळुवार स्वराज मेघश्यामला म्हणाले, मला सांग, भगवंताच्या मूर्तीची भक्तिभावानं पूजा करायची आणि प्राणीमात्रांशी मात्र निर्दयपणे वागायचं ही खरी ईश्वर भक्ती होईल का? केवळ सद्गुणी माणसांना जवळ करायचं आणि दुर्गुणी माणसांना दूर लोटायचं असं करणं उचित होईल का? सर्व प्राणी मात्र ईश्वराचीच रूपं आहेत ही दृष्टी ठेवून सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे. दुर्गुणी दुराचारी माणसांशी तितक्याच प्रेमानं वागलं पाहिजे. एवढंच नाही तर निंदा करणाऱ्यांशी, अगदी वैरभाव बाळगणाऱ्यांशी सुद्धा तितक्याच प्रेमाने वागायला हवं. त्यालाच खरी ईश्वरी भक्ती म्हणता येईल. एक सांगतो, कोणीही समोर आलं की त्याचं अंतरंग लगेच लक्षात येतं. कोण दुराचारी, कोण पापी सारं समजतं, पण तरीही त्यांना दूर लोटावंसं वाटत नाही. कारण मनातनं ही माणसं फार दुःखी निराश असतात. त्यांची दया येते. त्यांची उपेक्षा केली तर ती कुठे बरं जातील असं वाटत राहतं. म्हणूनच त्यांना जवळ बसवून घेतो, त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलतो, त्यातले बरे लोक पाहून दीक्षाही देतो. बीज रोवून ठेवायचं, उगवेल तेव्हा उगवेल. स्वामी, आपण जे मंत्र शिष्यांना देता ते आपल्याला कसं काय बरं सुचतात? अरे, हे सर्व मंत्र सिद्ध आहेत. सद्गुरू गोविंद स्वामींनी सांगितलेले आहेत. तेच आतून येतात. तेच आतून सांगतात कोणाला कोणता मंत्र फलदायी ठरेल. खरं सांगायचं तर सद्गुरूच भक्तांना प्रेरणा देऊन इथे आणतात. त्यांचाच नाममंत्र आणि माझ्या हातून देतात. त्यांच्याच शक्तीने तो फलदायी होतो. मी कोण आहे? मी कोणीच नाही रे. सद्गुरूच सर्व काही आहेत बरं. त्यांच्याच इच्छेने सर्व काही होतं. ते चालवतात, मी चालतो. मेघश्यामला वाटलं, केवढी अहंकार शून्यता, वासनारहित अवस्था. स्वामींनी आपला अहम विश्वव्यापी विराट अहम मध्ये विलीन करून टाकलाय. एक दिवस एक फाटक्या कपड्यातला गरीब मुसलमान मनुष्य केळी घेऊन आला आणि अतिशय संकोचाने स्वामींपुढे ठेवून म्हणाला, आमच्या परसातली आहेत, घ्याल का आपण? तू एवढ्या प्रेमाने आणलीस ना, तर मग मी का बरं नाही घेणार? दे. स्वामींनी ती केळी उचलली आणि मेघश्यामच्या हातात दिली. म्हणाले, आईसाहेबांना द्या आणि सांगा आमचा लाडका भक्त आलाय. सकाळी केलेल्यातले 2 लाडू पण आणा त्याच्यासाठी. मेघश्याम लाडू घेऊन आला. स्वामींनी त्या भक्ताला आग्रहाने ते खायला लावले. तो भक्त भारावून गेला. डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. पुन्हा पुन्हा नमस्कार करून तो परत गेला. एक जण म्हणाला, स्वामी, मी याला चांगलाच ओळखतो. तो चोर आहे, चोर, आणि शिवाय मुसलमान. अरे, कोण चोर, कोण साव, कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण चांगला, कोण वाईट? मला एकच कळतं, त्याच्या हृदयामध्ये भक्ती होती. जो जो ईश्वर भक्त आहे ना, तो आमचा आत्मीय आहे बरं का. सगळी माणसं इथून तिथून सारखीच असतात रे. जात धर्म पंथ भाषा वरवरचे भेद, प्रत्येकामध्ये सत्प्रवृत्ती सुप्त असते. ती जागी करायची हेच तर साधू संतांचं काम. त्यासाठीच तर संत अवतीर्ण झालेले असतात. शेवटी सगळी रूप त्या ईश्वराची आहे. गोविंद स्वामींनी सांगितलं त्यातलं एवढं मला कळलेलं आहे. सद्गुरूंच्या आठवणीने त्यांचा गळा दाटून आला. ते भावराज्यात बुडून गेले. मेघश्याम भारावून गेला. सर्व पाहून त्याचीही भक्ती उफाळून आली. स्वामींची पावलं जिथे जिथे पडली होती त्या जागेवर त्याने भक्तिभावाने हात फिरवला आणि हलकेच स्वतःच्या मस्तकाला, हृदयाला लावला, आपल्या मुखावरून फिरवला. स्वामी येताना दिसले की तो लगेच सावधान त्यांनी उभा राहायचा, श्रद्धेने नमस्कार करायचा. कोणी म्हटलं, अरे पुढे हो, पायावर डोकं ठेव, तर तो नुसताच हसायचा. त्याला वाटायचं
स्वामींच्या पायावर डोकं ठेवायचं म्हणजे स्वामींना तिष्ठत उभं ठेवायचं. असला उद्धटपणा मी नाही करणार. त्यांच्या पावलांचा स्पर्श झालेले धुळीचे कणही उद्धार करायला समर्थ आहेत. स्वामी कुठेही दिसले की तो डोळे भरून प्रेमाने पाहत उभा राहायचा. पितांबर नेसून स्वामी पूजेला निघाले म्हणजे मेघश्याम पाहतच राहायचा. हरखून जाऊन आईसाहेबांना म्हणाला, पितांबर नेसल्यावर स्वामी किती छान दिसतात नाही. संध्याकाळी स्वामींनी फेटा बांधला, उपर्ण अंगावर घेतलं आणि नाथांच्या दर्शनाला निघाले. स्वामी मठाच्या दारातून बाहेर पडेपर्यंत मेघश्याम बघतच बसला. स्वामी आज छानच दिसतायत. छान म्हणजे अगदीच छान, गोड, आईला म्हणत राहायला. आईसाहेबांना वल्लभाचार्यांचं मधुराष्टक आठवलं. वल्लभाचार्यांच्या हृदयामध्ये कृष्णाबद्दल एवढी भक्ती की कृष्णाचं सगळंच त्यांना मधुर वाटायचं. वाटलं मेघश्यामचंही तसंच झालंय. त्या हसून मेघश्यामला म्हणाल्या, अरे तुला त्या तुझ्या स्वामींचं सगळंच गोड दिसतं बघ. मेघश्याम 2 दिवस पाठशाळेत गेला नाही. आईसाहेबांजवळ त्याला घुटमळताना पाहून स्वामी दटावणीच्या स्वरात नाराजीनेच म्हणाले आणि आईसाहेबांना म्हणाले, तुम्ही तरी लक्ष ठेवायचं. पाठशाळेची वेळ झाली की लक्ष ठेवून त्याला पाठवायचं. आईसाहेब गोऱ्या मोऱ्या झाल्या. दारणव स्वामी जाताच त्या अपराधी स्वरात मेघश्यामला म्हणाल्या, बघ तुझ्यामुळे आज मला स्वामींचं बोलणं ऐकावं लागलं. किती रागवले होते ते. पण मेघश्यामवर स्वामींच्या रागवण्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. तो म्हणतो, स्वामींचं रागवणं देखील किती गोड वाटतं ग आई. आईसाहेब चकित झाल्या. हे काय, स्वामींचं रागवणं आणि गोड? रागवणं देखील गोड असं कसं करू शकतो? हे प्रेम आहे की ही भक्ती आहे? कोणत्या कोटीतली रे तुझी? मेघश्यामच्या हृदयातील भक्तीचे अनोखे रंग उलगडू लागले. आईसाहेबांना जाणवलं, अशीच भक्ती ठेव बरं स्वामींवर, ती भक्तीच तुला तारून नेईल. श्रीराम समर्थ. श्रीराम.